आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत। बातमी आपल्या लोकहिताची। जरांगे पाटलांच्या ताफ्यावर दगडफेक, स्कॉर्पिओ पिकअपच्या काचा फोडल्या, एक जखमी। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। मात्र अहमदनगर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली असून जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील वाहनांवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली। यात काही वाहनांचे नुकसान झाले असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे। मराठा समाजाला इतर मागासवर्ग आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलक बुधवारी अंतरवली सराठी येथून शहागड पैठण मार्गे मुंबईच्या दिशेने प्रस्थान झाले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची आणि गणपतीची पूजा आरती करून महिलांनी जरांगे यांना ओवाळले। यावेळी जरांगे यांनी आरक्षणासाठी ही आरपारची लढाई असून आता मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले। दरम्यान अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीत पोहोचल्यानंतर जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील काही वाहनांवर अचानक दगडफेक करण्यात आली। या दगडफेकीत एका पिकअप व स्कॉर्पिओ गाडीच्या काचा फोडल्या गेल्या। तसेच एका आंदोलकास दुखापत झाली असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत। या घटनेनंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे। मात्र नेमका हा प्रकार कोणी आणि का घडवून आणला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही। पाहत आहात न्यूज जंक्शन, बातमी आपल्या लोकहिताची। अशाच राज्य आणि देशातील नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा।